सामाजिक केलेल्या कामावर आधारे आम्हाला 100% खात्री आहे का समाजामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जिथे सुखद दुःखात जिथे गावपाड्यावर जा किंवा शहरात जा प्रत्येक ठिकाणी जिजाऊचं नाव निघतं, निलेश सांबरेचं नाव निघतं. कारण आम्ही गेले 15 वर्षभर काम केलेलं आहे. जे काम असं आहे का शाश्वत काम आहे का. उदाहरणार्थ शिक्षणाची व्यवस्था. कालचा जेईचा रिझल्ट लागला तर 99.98% एका आपल्या विद्यार्थ्याला मार्क मिळाले. आपल्याकडं पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी जेई नीटसाठी देशातला पहिला प्रयोग केलाय का 9वी पासून जेई नीट चालू केलेले क्लासेस चालू केले. स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन केलंय, सीए आणि न्याय व्यवस्थेचं फाउंडेशन केलेलं आहे. त्यामुळे 8,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणारी आपली जिजाऊ, 40 लाखाहून जास्त आपल्या बांधवांना आरोग्य सुविधा देणारे उपलब्ध देणारे जिजाऊ, स्वतःचं एक स्वतंत्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल का अगदी लीलावतीसारख्या ऑपरेशन थिएटर त्याच्यामध्ये 8 CBSE स्कूलमधून 20,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी जिजाऊ, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत दरवर्षी 5 आंब्याची झाडं घेऊन जाणारी जिजाऊ, प्रत्येक शाळेमध्ये अगदी भिवंडी शहर राहू दे ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेमध्ये वह्या पोहोचवणारी जिजाऊ, त्या गावोगावी मेडिकल कॅम्प घेणारी जिजाऊ आणि त्या मेडिकल कॅम्पमधून निघणाऱ्या रुग्णाला आपला घरचा रुग्ण सांभाळून 100% बरं करणारी जिजाऊ. अशा प्रकारे जिजाऊ असल्याने मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. अगदी अभिमानाने सांगतो की देशामध्ये पहिला अशी निवडणूक सुरू आहे की ज्या निवडणुकीमध्ये रिटायर माणसे निवृत्त धारकही स्वतःच्या गाड्यांनी प्रचाराला फिरत आहेत, महिला फिरत आहेत मोठ्या प्रमाणात. भिवंडी शहरात नाही तर पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये आमच्या भगिनी घरोघरी मतदानाबाबत फिरत आहेत, आपल्या भावासाठी मतदान मागत आहेत. आणि पहिली निवडणूक आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं की 100% समाजसेवा करण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय. राजकारण हा व्यवसाय झालेला आहे, धंदा झालेला हा बंद करण्यासाठी आलं आहे. का लोकांच्या ज्या गरजा आहेत आरोग्य, शिक्षण आणि महिलांसाठी सोयरोजगार, तरुणांसाठी सोयरोजगार उपलब्ध शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था या पंचसूत्री घेऊन आम्ही काम करतोय. भिवंडी शहरातून खास करून महिलांच्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला समर्थन मिळते, वाढता पाठिंबा होतोय. बहुसंख्य महिला आपल्या जिजाऊच्या कामावरती प्रेरित होऊन या ठिकाणी येत आहेत. नक्कीच आज आमच्या दिदीने प्रवेश केलेला या शहरात एका पक्षाच्या जिल्हा शहर अध्यक्ष आहेत, त्यांनी आज जिजाऊचं काम बघूनच प्रवेश केलेला का जिजाऊने या शहरामध्ये जवळजवळ 25,000 महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये नोटबुक, गायत्री नगरला आपलं जिजाऊ क्लिनिक आहे आणि पुढचा अजेंडा आम्ही जो दिलेला आहे का 10 CBSE स्कूल भिवंडी शहरामध्ये होतील, 50 जिजाऊ क्लिनिक उभे होतील. या धर्तीवरती त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच त्यांना दिलेलं वचन जे आहे आम्ही का महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, 50 आरोग्य क्लिनिक उभे करणे आणि 10 CBSE शाळा उभ्या करणे हे काम आम्ही नक्कीच करू.